मित्रांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुम्ही तो तारा झालात ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. ही वेळ थांबण्याची नाही, तर आपल्या लक्ष्याच्या दिशेने वेगाने धावण्याची आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःला सांभाळा, शांत आणि धाडसी राहा. आणि यशाच्या वाटेवर जेव्हा कधी तुम्ही हिंमत गमावू लागाल, तेव्हा लक्षात ठेवा की या प्रवासात तुम्ही एकटे हरणार नाही. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर ठेवलेल्या अपेक्षा तुमच्या सोबत हरतील. तुम्ही आणि तुमची ती स्वप्न तुमच्या बरोबर हरतील, ज्याची वाट तुमचे आई बाबा किती दिवसांपासून पाहत असतील. यशाच्या मार्गात अडथळे येतात हे कोणाला माहित नाही, पण जो कधीही हार मानत नाही तोच आपले ध्येय साध्य करू शकतो. महिन्याभरात किंवा आठवड्यात काय होईल याचा विचार करू नका. या 24 तासात तुम्ही काय करू शकता याचा विचार करा. आजपर्यंत तुमच्या आई वडिलांनी तुमचे कित्येक स्वप्न पूर्ण केले आहे. तुम्हाला त्यांचे स्वप्न त्यांनी दिलेले आहे. संधी तुमच्या हातात आहे. तुम्हाला गगनाला भिडायचं आहे आणि तुमच्या ज्ञानाने संपूर्ण आभाळ भरून टाकायचं आहे. तुमचा विजय होईल, नक्कीच होईल. तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे पोहोचायचं आहे. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचंय. काय शक्य नाही ते शक्य करून दाखवायचंय. माणसात हिंमत असली पाहिजे. एखादी गोष्ट करायची जिद्द असली पाहिजे. जिद्द असेल तर काय साध्य होऊ शकत नाही. कोणतेही ध्येय इतके मोठे नसते की ते कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने साध्य करता येणार नाही. मित्रांनो, मी जास्त काही म्हणत नाही. फक्त इतके यशस्वी व्हा की तुम्ही तुमच्या आई वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकाल. तुमचा मार्ग कधीही बदलू नका. स्वतःचा मार्ग बनवा. जर तुम्हाला हारण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा बाळगू नका. यश एकदाच मिळत नाही तर पुन्हा पुन्हा मिळते. त्यासाठी एकदा उभ्या आयुष्यात लढावं लागतं. कष्ट हा जीवनाचा आधार आहे. तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. अडचणींपुढे कधीही झुकू नका. यश मिळेपर्यंत थांबू नका.